सर्वांचे एफ.एस. न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण तळेगाव या ठिकाणी आलो होतो आणि हे तळेगाव जर म्हटलं तर या क्रांतिकारकाची भूमी आहे आणि या ठिकाणी जास्त लोकसंख्या असल्यामुळं तालुक्याचं राजकारण या ठिकाणून खऱ्या अर्थाने चालू होतं असं म्हणायला वावगं नाही. कारण अनेक या ठिकाणचे नागरिक आणि मतदार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण अनेक नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अतिशय सडेतोडपणे आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मी एफ.एस. न्यूजसाठी फैजल पठाण, शिरोड. तुमचं नाव काय मला सांगा पाहिजे? माझं नाव बाळासाहेब नरके. बरं, काय आता ह्या तळेगाव पंचकृषी जर पाहिलं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे आणि याच अनुषंगामध्ये काय जे पक्षाने उमेदवार दिलेले आहे खरंच ते योग्य दिलेले आहेत असं काय आपल्या म्हणतात? पक्षाचं आम्हाला काय माहीत नाही. आमच्या पक्षाने उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांचं काम आम्ही करतो. अच्छा, तर नेमकं जर पाहिलं तर या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून काय कामं लोकहिताची असतात नेमकी जी केली पाहिजे? केली तर बरीच कामं असतात पण आजपर्यंत त्यांनी काही केलेलीच नाहीत. केलेलीच नाही असा आरोप आहे. आजपर्यंत कामच झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय नाव सांगा? मी उमेश भुजबळे. एकंदरीत निवडणूक पाहता तिळमेळच्या वातावरणात चाललेले आहे आणि सर्व पक्षांनी उमेदवार उभे केले आहे. पक्षांच्या मागे उभं राहायचं काम आम्ही करू. पक्षांचे म्हणजे पर्टिक्युलर कोणता पक्ष का नुसतं पक्षांच्या आमचा मागे उभं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काय विकासाला प्राधान्य असेल का उमेदवार म्हणून तुम्ही मत करणार? काय नेमकं काय? विकास आणि उमेदवार बघून लोक करतील. हो. आता काय इथं तशी पाहिली तरी आपला तळेगाव आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारची फाईट पाहायला मिळते. फाईट आहे चांगली, रंगतदार आहे. BJP आणि राष्ट्रवादीमध्ये आणि धनुष्यबाण तिन्ही पक्षांमध्ये चांगली फाईट आहे. अतिशय वातावरण चांगलं आहे तिन्ही पक्षाला. कोण निवडून यायची काही शक्यता नाही तर चुरशीची लढत. काय वाटते सध्याची परिस्थिती पाहिलं तर इथे स्थानिक उमेदवार आहे, काही बाहेरचे आहेत, काही अतिशय कामाचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आपल्या गणामध्ये आणि गटामध्ये आहेत. कामाची पण उमेदवार आहे. काय आता याच्यापूर्वीचे जे उमेदवार आहेत त्यांनी काही कामं केलीत का या ठिकाणी? त्यांनी काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. मग आता मतदान करायचं तर काय बघून मतदान करणार आहे आपण? आता इथे काही स्थानिक उमेदवार आहे त्यांना नाही का? जे स्थानिक असेल त्याला प्राधान्य. जर आपण पाहिलं तर सरकारची वर युती आहे आणि मित्र पक्ष एकमेकाच्या विरोधात ठाकलेले आहेत. आज चारही पक्षचे 4 उमेदवार आहे या ठिकाणी. कसं पाहता याच्याकडे? बरंच नेते मंडळीने एकाले तिकडं तिकडून इकडे केल्यामुळे खाली पण संभ्रमात जनता आहे ना. कोणाचं काम करायचं हे पण महत्त्वाचा विषय होता. तरी पण आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. अच्छा, म्हणजे पवारांना मानणार आहे. पवारांना मानणार. आता जी घटना घडलेली ते खरं दुर्दैवी म्हणावं लागेल. 100% दुर्दैवी. याचा काय इफेक्ट या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. काय होऊ शकते? एक सहानुभूतीची लाट निर्माण होईल का उमेदवार म्हणून का विकास कामाला प्राधान्य राहील? तसं सहानुभूतीची लाट होऊ शकते. तसं काही म्हणजे सहानुभूतीची लाट म्हणलं तरी वावगं नाही. हो का? आता बघा एवढे सर नाही तुम्ही बोला. तर आज पाहतोय आपण प्रत्येक उमेदवार कुणी जवळचं कुणी ना कुणी विकास कामावरच नेमकं बोलतो. नेमका विकास म्हणजे नेमका काय आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामं करतात परंतु काहींनी असा आरोप केला का आमचं कामच झालेलं नाही. याच्याकडे कसं पाहता येईल? 1972 साली ज्या वेळेला तळेगावला दुष्काळ पडला त्यावेळेला लोक अन्न पाण्यासाठी इकडून तिकडं तळ्यावरती शेततळ्यावर अशी कामं करत होती. अशा परिस्थितीमध्ये 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा तालुका नेहमी काँग्रेसच्या पाठीमागं उभा राहिलेला असल्यामुळे पवारसाहेबांची कृपा MIDC दिली, BMT दिली, केटी बंधारे बांधले 2 तळेगावला. त्याच्यानंतर सर्व शेती बागायत झाली, चासकामांचं धरण झालं. हे आम्ही कशामुळे उड्या मारतोय? ते सर्व त्या पक्षाने दिल्यामुळं बाकी आम्हाला कुणी काही दिलेलं नाही. आणि जनता जनार्दन आनंदाने या गावामध्ये एकमेकीच्या खेळेमेळीच्या वातावरणामध्ये वागतात, बोलतात, चालतात, एकत्र बसतात. कुणाच्या मनामध्ये द्वेष भावना काही पण अजिबात नाही आहे. पण राष्ट्रवादीची दुफळी झालेली शरद पवार साहेबांचा उमेदवार आहे का इथे? शरद पवार साहेबांचा उमेदवार जरी नसला तरी ती राष्ट्रवादी ही अजितदादांची. नेमकं काय आता मग काय संभ्रम अवस्थेमध्ये आहे तुम्ही? शरद पवार साहेबांचं नाव घेताय, दुसरीकडे उमेदवार नाही आहेत.
मग अजितदादांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला काही सहानुभूती मिळेल का या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये? निश्चित मिळेल. का मिळाली पाहिजे? काय काम आहे का अजितदादांचं हे आपल्या पक्षात? अजितदादा म्हणजे एक ज्वलंत योद्धा होता. अजितदादामुळं ह्या गावाला सगळं पदंसुद्धा दिलेली आहे सर्व लोकांना, असं म्हणता येणार नाही. पदं दिली आहेत, चासकामांचं पाणी आणले, सर्व शेतकरी आज गुन्ह्या गोविंदाने शेत ऊस पिकवतात, कुठंही पडीक रान तुम्हाला दिसणार नाही. गेल्या वेळेस तर आमदार म्हणून माजी आमदार हे तर शरद पवार त्यांच्याबरोबर आहेत आणि अजितदादांना त्यांनी सोडून दिले ना अजितदादांनी विकास केला आहे. नेमकं काय कसं समजायचं? हे दोन्हीच्या माध्यमातून झालेले. दोन्हीच्या माध्यमातून झालेले. आता बघा तर रेखाताई बांदलसारख्या उमेदवार होत्या, त्यांनी भरपूर या ठिकाणी विकास कामं केलेलं असं ते म्हणतात. खरंच त्यांनी या गणामध्ये काम केलं की आपण? आम्हाला याच्यावर काहीच नाही. काहीच नाही केलं. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच हे उमेदवार येणाऱ्या काळात हे आपल्या भागामध्ये न्याय देतील का विकास कामाला? उमेदवाराची चौरंगी लढत आहे. चौरंगी लढतीमध्ये आता कोण येतोय कोण नाही ते आता एक चौरंगी लढत आहे तशी खरी जिल्हा परिषदेला कशी चौरंगी लढत. चौरंगी लढतीमध्ये मतदार सुद्धा संभ्रमात आहे. प्रत्येक पक्ष पण विचार केला असं ना काहीतरी आपलं मत ठाम ठेवायचं म्हणून, असं कोणाचं पारडं जड वाटतंय का असं काही परिस्थिती? पाहता आता त्या चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. पारडे जड असं म्हणता येत नाही. चारही उमेदवार त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे. त्यांचे मतदारापर्यंत जातात, मतदारांच्या गाठीबिठी घेऊन मतदारच संभ्रमात आहे कोणाला द्यायचं. पण आहे शक्यतो चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. काय वाटतं या ठिकाणी नेमक्या काय समस्या आहेत बरं? नेमक्या समस्या भागात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रिंगलाईचा बऱ्यापैकी माजी आमदारांनी प्रश्न मार्गी लावलेला आहे. रोडच्या कॉन्क्रीटच्या करण्याच्या माध्यमातून अशोक बापूंची चांगली कामं या भागात झालेली. आता या भागात सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न कचऱ्याचा आहे साहेब. जो उमेदवार या गावावरती कचऱ्यावरती चांगलं जो काम करेल त्याच्या पाठीमागे भविष्यकाळात निश्चितच ही जनता राहणार आहे. सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत माऊली कटके यांनी काही काम केलं नाही का? मग तुम्ही माजी आमदारांचं नाव घेता म्हणजे नेमकं काय? आता आमदार होऊन वर्ष झालेले, वर्ष झाल्यानंतर आमदार त्याच्याबद्दल मी एवढ्या खोलवर काय बोलणार नाही, कारण ज्या माणसाने काम केलं त्याच्याबद्दल माणूस बोलत राहते. विद्यमानबद्दल मला काय बोलण्याचा अधिकार नाही आहे. भविष्यकाळात ते करू शकतात कामं, पण आत्ता नवीन आमदार असल्यामुळे या भागात त्यांच्या माध्यमातून काही कामं झालेली नाही. भविष्यकाळात करतील अशी अपेक्षा आम्ही ग्रामस्थ त्यांच्याकडून सुद्धा बघायला हरकत नाही, कारण ते लोकप्रतिनिधी. एक युवक म्हणून काय सांगणार का खरंच विद्यमान आमदारांनी कामं केलेली नाहीत असा त्यांचा आरोप आहे? काही कामं इथपर्यंत आल्यात का? काही योजना काय आल्यात का? अजून तरी नाही आली. नाही आल्या. कुठली काय आश्वासने दिली आठवतात का काही नाही. निवडणुकीच्या काळात? काहीच नाही. चालू करतो म्हणतो ना. हा म्हटले होते पण कारखाना काय चालू नाही झाला. बरं. कोणता कारखाना? गोडसंका कारखाना. तुम्ही शेअर्स वगैरे आहेत हो तिथे? आहे. मग आता या गोष्टीकडे कसं पाहता? जी दिलेले शब्द पाळला नाही असं म्हणायचं मला? हो नाही पाळू शकतो. मग आता विकास कसा होणार इथून पुढल्या काळात? आता विकास आता बघत राहायचा. विकासाकडे बघत राहायचं. कार्यकर्ते ह्या गावाचा विकास करतील, ती सुज्ञ जनता त्यांच्या पाठीशी आहे. आता काही नाही सांगितलं का माझ्या आमदारांनी काम केलं, विद्यमान आमदारांचं काहीच काम दिसत नाही, करत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. या गोष्टीकडे एक मतदार म्हणून नागरिक म्हणून कसं पाहताय? आमचा दृष्टिकोन एकच आहे, कोणी केलं अथवा न केलं हे आम्ही विचार करत नाही. आमच्या शेतकऱ्यांची मागणी, आमचा कारखाना चालू झाला पाहिजे. आम्हाला 4 ठिकाणी ससे ओलपट होती आमचा ऊस पाठवण्यासाठी, ती आमची ससे ओलपट नाही झाली पाहिजे. आमच्या तळेगावला जास्तीत जास्त प्राधान्य कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे आणि आमच्या संपर्कात राहिलं पाहिजे, हे आमच्या अपेक्षा. आता तुम्ही एक राजकारणात बरेचसे म्हणजे अनुभव आहेत, तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सध्या शिरूर तालुक्यामध्ये ड्रग्ससारखं हे अंमली पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पकडलं जातं आहे, शालेय विद्यार्थी असतात, कॉलेजचे विद्यार्थी असतात, ते आज या विळख्यामध्ये येतात. याच्याकडे कसं पाहताय? याच्यावर कोणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं वाटतं? त्याच्यावर तालुक्याच्या नेतृत्वाने लक्ष दिलं पाहिजे. हे ड्रग्सचं व्यवसाय आजच होत नाही, इथून मागं का तालुक्यात सापडले नाही, आत्ताच का सापडायला असल्याशिवाय हे धंदे चालत नाही. जे तालुक्याचं नेतृत्व करतात त्यांचं काम आहे याच्यावर कंट्रोल करायचं. कोण प्रशासन अपयशी ठरतं का स्थानिक नेतृत्व अपयशी ठरतं? दोघंही
दोघंही अपयशी दोघंही. ठरतात. भविष्यामध्ये जर पाहिलं तर जे आज शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न झालेला आहे साखर कारखान्याबाबत सर्वसामान्य शेतकरी आता पोटतिडकीने बोलतोय. खरंच या कारखान्याला जो शब्द दिला आहे विद्यमान आमदारांनी किंवा इतर लोकांनी त्याच्याकडे कसं पाहता? शब्द पाळला नाही ना, शब्द दिला पण कारखाना अजून चालू कुठे झाला. कारखाना चालू झाला तर शेतकऱ्यांची चूल आणि चुलीशी संमत आहे, कारखान्याची नाळ आहे आणि शेतकऱ्याची सभासदांची. पण अजून कारखाना काही शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी काही कारखाना चालू केला नाही. 1 वर्षाची आत म्हणली होती कारखाना चालू करतो, पण काय झाला नाही अजून. रोजगार आहे का युवकांसाठी? युवकांसाठी निश्चितच, कारण पवारसाहेब बाजीदादांनी दूरदृष्टीने या भागात इंडस्ट्री आणलेली आहे आणि बाहेरगावावरून बरेचसे लोक आपल्या शिक्रापूर, रंजनगाव या मडेसीमध्ये कामासाठी जात असतात. स्थानिकसुद्धा लोकांना रोजगार तिथे उपलब्ध होत आहे.